नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, त्या कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो याने तिथल्या 2 खलिस्तानी अतिरेकी जे दडी मारून बसलेले होते कॅनडामध्ये, त्यांचा काटा काढला गेल्यानंतर भारतीय गुप्तचर खात्यावर त्या हत्यांचा आरोप केला होता. पण त्याचा कुठलाही पुरावा ह्या जस्टिन ट्रूडोला देता आला नाही. पण दरम्यान भारत आणि कॅनडा यांचे राजनैतिक संबंध बिघडून गेले. योगायोग असा की त्याच दरम्यान भारताच्या सीमेपलीकडे पाकिस्तानात अनेक जिहादी घातपाती, मग ते तोयबा असतील, कोण आणखीन मुजाहिदीन असतील, यांच्यासुद्धा संशयास्पद हत्या झालेल्या आहेत. अगदी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार किंवा मास्टर माइंड सईद हाफिज याचा मुलगा, त्याचा कोण मेहुणा की कोण, अशा लोकांचं हत्याकांड झालं आहे. आणि या प्रत्येक बाबतीत जी बातमी येते की त्यांना कोणीतरी अज्ञातांनी उचलून नेलं, अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, अज्ञातांनी अपहरण केलं, अज्ञातांनी त्यांचं अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या झाली, असल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. पण मुद्दा असा आहे मित्रांनो, हे अज्ञात लोक कोण आहेत याचा खुलासा होत नाही, अजिबात खुलासा होत नाही. आणि एखाद्या देशामध्ये कायदा व्यवस्था असते आणि त्या देशाचे जे लाडके लोक असतात त्यांचा हत्याकांड होत असेल तर मग परिस्थिती चमत्कारी काय म्हणायला पाहिजे. आजपर्यंत जगाच्या पाठीवर तो हाफिज सईद आहे किंवा त्याचे जे काही सहकारी सवंगडी आहेत, त्याच्या ज्या संस्था आहेत, त्यांना जागतिक पातळीवरच्या सर्व संघटनांनी आणि अनेक मोठ्या देशांनी अतिरेकी किंवा घातपाती म्हणून जाहीर केलेलं आहे. तरीही पाकिस्तान त्याला संरक्षण देतं. तुम्हाला आठवत असेल तर न्यूयॉर्कमध्ये जुळ्या मनोऱ्यांवर विमान आपटून जो प्रचंड घातपात करण्यात आला, ज्यातून पुढे अफगाण युद्ध आणि इराकपर्यंत युद्धाची परिस्थिती पसरली, त्यातला जो मुख्य आरोपी होता ओसामा बिन लादेन, हा अफगाणिस्तानवर अमेरिकेने हल्ला केल्यावर सटकला आणि कुठे गायब झाला त्याचा पत्ता लागत नव्हता. आणि जेव्हा जेव्हा अमेरिकेच्या गुप्तचरांना त्याचा सुगावा लागायचा ते त्याविषयी कारवाई सुरू करायचे. त्याच्या आधीच त्याला संरक्षण देणारे त्याला अन्यत्र कुठेतरी नेऊन लपवायचे. आणि उघड गुपित होतं की पाकिस्तानच त्यामागे आहे आणि पाकिस्तानातच ओसामा बिन लादेनने आश्रय घेतलेला आहे, हे उघड गुपित होतं. पण त्याचा पत्ता लागत नव्हता. अखेरीस रावळपिंडीजवळ अबोटाबाद नावाच्या एका छोट्या शहरामध्ये, जिथे लष्कराच्या मोठ्याच्या मोठ्या छावण्या आणि मुख्यालय आहे पाकिस्तानच्या, त्याच्या जवळच्याच एका 3 मजली बंगल्यामध्ये ओसामा बिन लादेन असल्याचा सुगावा अमेरिकन गुप्तचरांना लागला. आणि अमेरिकन कमांडो, काय ते नेव्ही सील वगैरे म्हणतात असे कमांडो, त्यांनी 2 हेलिकॉप्टर घेऊन त्या जागी पाकिस्तानला गाफील ठेवून हल्ला केला. ओसामा बिन लादेनला मारलं, त्याच्या बायका पोरांना मारलं आणि त्यांना उचलून, त्याचा मृतदेह उचलून पाकिस्तानातून पळवला होता. तोपर्यंत पाकिस्तानला जागसुद्धा आली नाही. पण अशी कारवाई अमेरिकेने लपून छपून केली नव्हती, आपल्या अधिकृत कमांडोंना पाठवून केली होती. आत्ता ज्या प्रकारे कॅनडामध्ये खलिस्तानी आश्रय घेतलेले जे लोक आहेत त्यापैकी 2घांचं हत्याकांड झालं. आणि पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 10-12 लोकांचं असंच हत्याकांड झालेलं आहे. पण हे हत्या करणारे कोण आहेत? दबल्या आवाजात पाकिस्तानात पण म्हटलं जातं की हे भारताच्या हेर खात्याचे हस्तक आहेत, भारताच्या हेर खात्याने पाठवलेले किंवा भाडोत्याने घेतलेले मारेकरी आहेत, असं दबल्या आवाजात बोललं जातं. जे कॅनडाचा पंतप्रधान उघडपणे बोलला होता ते पाकिस्तानमध्ये दबल्या आवाजामध्ये बोललं जातं. पण उघडपणे पाकिस्तान बोलत नाही. याचं कारण असं आहे की तुमच्या जमिनीवर येऊन, तुमच्या प्रदेशात येऊन, तुमच्या हद्दीत येऊन जर भारताचे मारेकरी तुम्हीच तयार केलेले आणि तुमचे लाडके असलेल्या जिहादींना इतक्या आरामात मारून गायब होत असतील मारेकरी,
तर मग पाकिस्तानात सरकार, लष्कर, पोलीस, कायदा आहे कशासाठी? हा प्रश्न पाकिस्तानचीच जनता विचारायला लागेल याची भीती आहे. आणि म्हणूनच पाकिस्तान उघडपणे असं काही झालं आहे, भारताचा त्यात हात आहे असं बोलत नाही. पण जे लोक भारताच्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर येऊन पाकिस्तानच्या जिहादचं समर्थन करत असतात, पाकिस्तानच्या कुरापतींचं समर्थन करत असतात, असे अनेक लोक आता पाकिस्तानच्याच खाजगी वाहिन्या किंवा यूट्यूबर्स यांच्याकडे दबल्या आवाजात सांगतायत की यस, याच्या मागे भारताचा हात असू शकतो. आणि हे नवीन राहिलेलं नाही, याविषयी मी पूर्वी एक व्हिडिओ केला आहे. पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती इतकी धक्कादायक आहे की एका पाकिस्तानच्या चॅनेलवरच्या चर्चेमध्ये असं सरळ सरळ सांगितलं गेलं आहे की हे हत्याकांड पाकिस्तानातल्या जिहादींचं हत्याकांड, मग ते तहरीक काय ते तालिबान असतील, मुजाहिदीन तोयबा असतील, अशा लोकांचं अपहरण आणि हत्याकांड करणं हे काम भारतीय गुप्तचर विभागाचे हेर खात्याचे हस्तक करतात. हे खरं असलं तरी ते हस्तक कोण हे लपून राहिलेलं नाही आणि ते सापडत नाहीत. याचं साधं सरळ कारण असं आहे की हत्या करणारे भारतीय हेर खात्याचे हस्तक दुसरे तिसरे कोणी नाहीत तर पाकिस्तानी हेर खात्यातलेच लोक आहेत, पाकिस्तानी सेनेतलेच लोक आहेत. भारतीय हेर खातं थेट पाकिस्तानच्या सेनेतल्या अनेक कमांडोंना आणि निवृत्त अधिकाऱ्यांनासुद्धा भारतविरोधी असलेल्या अनेक तोयबा आणि घातपात्यांचं शिरकाण करण्याचं सुपारी देतात. इथपर्यंतची भाषा हळूहळू बोलली जायला लागलेली आहे. मी जेव्हा हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की जे पाकिस्तानी लष्कर किंवा सैन्य आजपर्यंत भारतात बेकायदेशीररित्या दहशतवादी पाठवायचे आणि इथे हिंसा घडवून आणायची यासाठी अखंड प्रयास करत होते, त्यासाठी अशा धर्मवेड्यांना लष्करी आणि गोरिला वॉरचं प्रशिक्षण देत होते, असे लोक अचानक त्यांना कशाला मारतील? आपणच ज्यांना पोसले, आपणच ज्यांचं पालनपोषण केलं, आपण ज्यांचं संगोपन केलं आणि भारताविरुद्ध ज्यांना वापरलं आपण, त्यांची हत्या पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी हेर खातं ISI का करील? हा प्रश्न जेव्हा मी सारखा स्वतःलाच विचारला आणि त्याचं तर्कशुद्ध उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक तर्क माझ्यासमोर असा आला की पाकिस्तानची आजची आर्थिक परिस्थिती पूर्ण डबघाईला गेलेली आहे. पाकिस्तान हा देश आर्थिक संकटात आहे, दिवाळखोरीत गेलेला आहे. परदेशातून महत्त्वाची औषधं किंवा अत्यावश्यक वस्तू आयात करायच्या तर त्यासाठी आवश्यक असलेलं परकीय चलनसुद्धा पाकिस्तानपाशी उरलेलं नाही. परकीय चलनाची गंगाजळी जवळजवळ आटलेली आहे. आणि आजवर अमेरिका, दुबई किंवा सौदी अरेबिया अशा तेल संपन्न देशांकडून किंवा महाशक्तींकडून जी भीक मिळत होती ती पण आवरलेली आहे. अमेरिकेने हात आखडता घेतला आहे. सौदी अरेबिया कुठलीही मदत करायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान जो आर्थिक डबघाईला आलेला आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका पाकिस्तानच्या सामान्य जनतेला बसला असला तरी त्यापेक्षा मोठा चटका आणि फटका पाकिस्तानी हेर खातं आणि पाकिस्तानी लष्कर यांना बसलेला आहे. कारण पाकिस्तानच्या आर्थिक उलाढालीमध्ये, अर्थसंकल्पामध्ये निम्म्यापेक्षा अधिक रक्कम पाकिस्तानी लष्करच खाऊन जात असतं आणि ते खाऊन लढाई लढली जाते असं बिलकुल नाही आहे. सगळे मोठमोठे जनरल्स, अधिकारी हे संरक्षणाच्या नावाखाली करोडो रुपये लुटून गायब झालेले आहेत. अगदी काल परवा बाजवा नावाचा जो सेनाप्रमुख होता त्यांचा, कमर बाजवा, लष्कर प्रमुख होता जनरल कमर बाजवा, हा सुद्धा आता परदेशी निघून गेलेला आहे. पाकिस्तानचा सरसेनापती राहिलेला कुठलाही जनरल आजच्या घडीला खुद्द पाकिस्तानात राहत नाही. तो आपल्या सेवा काळामध्ये म्हणजे लष्कराच्या नोकरीच्या काळामध्ये प्रचंड पैसे खातो, परदेशात ते पाठवतो, परदेशात लपवतो,
परदेशात व्हिसा मिळवतो, नागरिकत्व मिळवतो आणि तिथे जाऊन कायमचा सेटल होतो. अगदी काल परवा आत्ता जो कोणी पाकिस्तानचा सेनापती आहे त्याच्या आधी निवृत्त झालेला कमर बजवा नावाचा सरसेनापतीसुद्धा पाकिस्तान सोडून फरारी झालेला आहे. परवेज मुशर्रफ तर दीर्घकाळ लंडन किंवा दुबईत राहत होते, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आज जे कोणी अधिकारी लष्कराचे आहेत पाकिस्तानचे, त्याची सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली आहे की आजवर ज्या देशाला लुटलं आपण आपल्याच, त्या देशाच्या तिजोरीत पैसा शिल्लक उरलेला नाही. आणि कर्ज काढायचं तर कर्ज द्यायला जगातला कुठलाही श्रीमंत देश किंवा अर्थसंस्था, नाणेनिधी असेल किंवा जागतिक बँक असेल, कुठलाही एक दमडा पाकिस्तानला द्यायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे येणाराच पैसा नसेल तर खाणार कुठून? म्हणजे दुष्काळ जो आहे तो गरिबांसाठी 2 वेळच्या अन्नासाठी आहे. पण पाकिस्तानी हेर खातं आणि पाकिस्तानी सेना यांच्यासाठी वाईट परिस्थिती यासाठी आहे की त्यांना जो पैसा खायचा असतो तो पैसा खाण्यासाठी पाकिस्तानच्या तिजोरीत पैसाच उरलेला नाही. मग करायचं काय? तर ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला कुठूनही पैसा माणूस मिळवायला बघतो, कुठूनही मिळवायला बघतो. ज्यांनी अख्खा देश सुरक्षेच्या नावाखाली विकून खाल्ला आणि परदेशी बंगले इमले उभारले, पैसे पाठवले, त्यांचे आजचे वारस तितकेच पैशाला आसुसलेले आहेत. आणि त्यामुळे तो पैसा जर पाकिस्तानच्या खजिन्यातून मिळत नसेल, तिजोरीतून मिळत नसेल, तर पाकिस्तानात काहीतरी घातपाती कारवाया करण्यासाठी भारतासारखा शत्रू देश पैसे देत असेल तर तो सुद्धा घ्यायला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कमी मागे पुढे बघणार नाहीत. दीर्घकाळ ज्यांना संरक्षण दिलं असे दाऊद इब्राहिम असेल, सईद हफीज असेल, असे जे शेकड्यांनी भारताला सतावणारे घातपाती जिहादी आज पाकिस्तानात आश्रय घेऊन बसलेत. त्यांना पाकिस्तानचं संरक्षण होतं म्हणूनच ते तिकडे सुरक्षित राहू शकले. जगात इतरत्र कुठे जाण्याची म्हणजे दाऊद तर आपल्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन, स्वागत समारंभ हा दुबईत होता, तिकडे पण जाऊ शकला नव्हता. का जाऊ शकला नाही? की तिकडे कदाचित भारताच्या हस्तकांकडून दुबईत आपली हत्या होईल म्हणून दाऊद दुबईला मुलीच्या लग्नासाठी जाऊ शकला नाही. इतकी सुरक्षा जे पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी हेर खातं भारत विरोधी घातपात्यांना देत असतं, तर त्यांनीच सुपाऱ्या घेतल्या तर हे असं अज्ञात माणसांकडून हत्या हे नाटक रंगवलं जाऊ शकतं. मला एक ह्यातला प्रसंग आठवतो. किड ट्विस्ट नावाचा एक मोठा माफिया मर्डरर न्यूयॉर्कमध्ये होता, अमेरिकेमध्ये होता. आणि 1930 किंवा 20, मला आत्ता नेमकं 1930चा सुमार असेल, तर तो माफीचा साक्षीदार झाला. तर बाकीचा माफिया त्याला मारायला टपलेला होता. पण किड ट्विस्ट म्हणजे ॲब रिलेस असं त्याचं नाव होतं खरं, पण त्याला किड ट्विस्ट हे टोपण नाव होतं. त्याला मारणं अशक्य होतं, कोणी त्याला मारायची सुपारीसुद्धा घ्यायला तयार नव्हता. अशा वेळेला एक दिवस त्याचा मृतदेह तो जिथे होता त्या हॉटेलच्या खाली मिळाला. याचं कारण असं होतं मित्रांनो की किड ट्विस्ट हा इतका मूल्यवान साक्षीदार होता की त्याच्या साक्षीच्या आधारावर 4 मोठे लेग्स डायमंड वगैरे काहीतरी असे लोक 4 मोठे माफिया फाशीला लटकले होते. इतका तो महत्त्वाचा साक्षीदार होता आणि म्हणून त्याला माफियांना उडवायचं होतं, कारण पुढचे माफिया वाचवायचे होते. पण त्याच्या हत्या करायची सुपारी कोणी घ्यायला तयार नव्हती. त्या काळात जवळजवळ 90 वर्षापूर्वी $25 लाख काहीतरी त्याची सुपारी होती, पण ती घ्यायला कोणी तयार नव्हता. पण एक दिवस किड ट्विस्ट मारला गेला. याचं कारण मित्रांनो, त्याला कधी पोलीस ठाण्याच्या कस्टडीत ठेवायचे, कधी तुरुंगात ठेवायचे, कधी कुठल्या हॉटेलमध्ये ठेवायचे, कधी कुठल्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवायचे. रोज एका जागी त्याला ठेवलं जात नव्हतं, इतका कडेकोट बंदोबस्त होता. त्याच्यासाठी 12 पोलीस अधिकाऱ्यांचं एक खास सुरक्षा पथक होतं, तरीही तो मारला गेला. आणि शेवटपर्यंत त्याला कोणी मारलं याचा शोध लागला नाही.
पण गंमत बघा मित्रांनो, त्याच्या साक्षीच्या आधारावर 4 माफियांना फासावर लटकवणारा बर्टन टर्कस नावाचा जो वकील होता, त्याने पुढल्या काळात या सगळ्या विषयावर एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात त्याने सरळ संशय व्यक्त केला होता की किट ट्विस्टला त्याच्या अंगरक्षकांनीच मारलं होतं, त्याला दुसरा कोण मारूच शकत नव्हता. हा जो संदर्भ मला आठवतो बर्टन टर्कसच्या पुस्तकातला, तोच मी पाकिस्तानमध्ये हे जे अज्ञातांकडून मारले जाणारे घातपाती जिहादी आहेत त्यांना लावतो. चला, भारताकडून तर भारताकडून पैसे खाता येतील, पाकिस्तानी लष्कराच्या किंवा पाकिस्तान सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, तर जो पैसे देईल त्याच्यासाठी वाटेल ते करायला पाकिस्तानी सेना तयार असते. त्यामुळे त्यांनी ज्यांना आजपर्यंत संरक्षण दिलं आहे त्यांना मारण्याची सुपारीसुद्धा पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी हेर खातं ISIने घेतली असेल तर नवल नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, अगदी त्याला माहिती माझ्याकडे नाही आहे, पण जी शंका पाकिस्तानच्या मीडियामध्ये आता हळूहळू उघडपणे बोलली जायला लागली आहे की पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी हेर खात्यातलेच काही लोक भारताचे हस्तक झालेले आहेत, भारतीय हेर खात्याचे हस्तक झालेले आहेत आणि भारताकडून अशा जिहादींच्या हत्याकांडाच्या सुपाऱ्या तेच घेतात आणि त्यांचा काटा काढतात. कारण इतक्या 12-14 लोक पाकिस्तानात किंवा कॅनडामध्ये 2-4 लोक मारली गेल्यानंतर किंवा अमेरिकेमध्ये तो पन्नू त्याच्यावर हल्ला होण्यापर्यंत घटना घडतात आणि प्रत्येक वेळेला अज्ञात हा एकच संशयित दाखवला जातो, ज्याला चेहरा नाही, ज्याला नाव नाही. मग हे कोण आहेत? आणि म्हणून मला असं वाटतं जसं बर्टन टर्कसने किट ट्विस्टच्या हत्याकांडामध्ये त्याच्या अंगरक्षकांवरच संशय व्यक्त केला होता, आरोप केला होता, तोच निकष किंवा तोच नियम पाकिस्तानात जे अचानक वेगवेगळ्या जिहादींचे मृत्यू होत आहेत किंवा त्यांचे मर्डर होत आहेत त्याला लावता येतो. जे संरक्षण देणार तेच मारून टाकायला पुढे आले, तो उसे कौन बचाए, कौन बचाए. सईद हाफिजसुद्धा आता सुरक्षित राहिलेला नाही, ना दाऊद इब्राहिम सुरक्षित राहिला आहे. ज्याला मारण्याची सगळ्यात मोठी रक्कम मिळणार असेल त्याला पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी हेर खातं स्वतःच सुपारी घेऊन मारून टाकेल. कारण ज्यांनी चीनकडून पैसे घेतले, ज्यांनी अमेरिकेकडून पैसे घेतले आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी वापरायचे पैसे हे आपली तुंबडी भरण्यासाठी वापरले, अशा लष्कराचा वारसा जो आहे पाकिस्तानी सेनेकडे, ते आज त्या बाजूने पैसे मिळत नसतील तर उलट्या बाजूने पैसे घेऊन आपणच ज्यांना संरक्षण दिलं त्यांना बेधडक मारू शकतात. आणि त्यांना पकडणार कोण? कारण परत साक्षीदार तेच आहेत की आमच्या सुरक्षेमध्ये होता, पण कोण अज्ञात आले उचलून घेऊन गेले, कोण अज्ञात आले त्यांनी धडाधड गोळ्या घातल्या. मारणारेच जर साक्षीदार होणार असतील तर अज्ञात मारेकरी सापडणार कसे? अज्ञात मारेकरी सापडणार कसे? तर ही गंमत आपल्याला लक्षात घ्यायला लागते. कारण ज्यांना चटक लागलेली असते ना, पैसे, भ्रष्टाचार, ते कुठल्याही मार्गाने पैसे मिळवणार, पैसे खाणार, भ्रष्टाचार करणार आणि त्यासाठी आपलं इमान कुठेही आणि कधीही विकायला तयार असतात. तेव्हा मला असं वाटतं की हे जे अकस्मात कॅनडा असो, अमेरिका असो, इथे ज्या प्रकारे तो पन्नू असेल, निज्जर असेल यांची हत्या झाली किंवा त्यांच्यावर हल्ले झाले आणि त्यापेक्षा अधिक निर्धास्तपणे पाकिस्तानात 10-12 लोक भारतविरोधी मारले गेलेले आहेत आणि कोणाचं नाव निशाण सापडत नाही. तर हे सगळे पाकिस्तानच्या ISIचे मारेकरी असू शकतात, ज्यांना भारतीय हेर खातं पैसे देऊन अशा सुपाऱ्या देतं आणि काम करून घेतं, अशी शक्यता असू शकते. का नाही? आपला अख्खा एजंट पाठवण्याऐवजी आउटसोर्स, आजकाल हा शब्द फार प्रसिद्ध आहे. जे काम आपल्या कर्मचाऱ्यांकडून करून घेता येत नाही, आपल्याला करता येत नाही, ते दुसऱ्यावर कॉन्ट्रॅक्ट घेऊन सोपवणं,
याला आउटसोर्सिंग म्हणतात. भारतीय हेर खात्याने हे सगळं आपल्या शत्रूंचा काटा काढण्याचं काम हे पाकिस्तानी ISI, पाकिस्तानी हेर खातं आणि पाकिस्तानी लष्कर यांच्याकडे आउटसोर्स केलं आहे का, अशी मला आजकाल जबरदस्त शंका येते. आणि त्याला परिस्थितीजन्य पुरावा आहे की जवळजवळ 10 ते 15पेक्षा अधिक हत्या झालेल्या आहेत, मर्डर झालेले आहेत. पण प्रत्येक वेळेला एकच नाव पुढे येतं, अज्ञात. अज्ञातांकडून, अज्ञातांनी. हे अज्ञात मला असं वाटायला लागलं कधी कॅनडातले असो किंवा अमेरिकेतले असो किंवा खुद्द पाकिस्तानातले असो, हे मारेकरी खास पाकिस्तानी ISIचेच हस्तक असू शकतात, जे आता पैशासाठी भारताच्या वतीने सुद्धा कुठलीही हिंसा करू शकतात, काम करू शकतात. विचार करून बघा मित्रांनो. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.